हा बघा महाराष्ट्र शासनाकडून लहान मुलांसाठी दिलेला खाऊ आहे. लोकल आपल्या अंगणवाडी जी असते आपल्या एरियातली तिथून तो मिळतो. तर हा खाऊ लहान मुलं कितपत खातील हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. यामध्ये दिलेलं आहे मूग डाळ खिचडी, सगळं ते प्रीमिक्स एकत्र केलेलं आहे. डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ, त्यामध्ये हळद वगैरे बऱ्यापैकी, आणि परत तूर डाळ ती खिचडी, हे सुकडीसारखाच काहीतरी प्रकार, मल्टीमिक्स सिरियल्स असं काहीतरी आहे ते. मग ते खाण्यायोग्य आहे का, खातात का मुलं, हा प्रश्न आहे. खाण्यायोग्यानंतर हे मुलं खाणार आहेत का हे तर समजायला पाहिजे ना. हे अन्नाचं काही वेस्टेजच आहे. हे बघा, एक मी पॅकेट फोडून दाखवते तुम्हाला. हे तांदूळ मुगाच्या डाळीचे खिचडीचं प्रीमिक्स आहे. हे तांदूळ आणि मूग डाळ आणि काय हळद वगैरे सगळं असं प्रीमिक्स तयार केलेलं आहे. कशासाठी हे प्रीमिक्स करायचं, त्यापेक्षा तांदूळ सुट्टे आणि मूग डाळ दिली तर त्याचं आम्ही खाऊ शकतो ना पोटाला. मुलं खाल्ले नाही खाल्ले तरी आईवडील तर खातील ना. तर हे काय आता वेस्टेजच जातं. हे तर बऱ्यापैकी पालक आता म्हशीच्या ह्याच्यामध्येच टाकतात, म्हशींनाच खायला, कोंबड्यांना खायला हे दिलं जातं. काही काही पालक तर घेऊन जायलाच नको म्हणतात. हे कशासाठी, घेऊन घरात नेऊन काय अडचण करणार ना, त्यापेक्षा न नेलेलंच बरं. आता तांदूळ सुट्टे दिले तर त्याचे काय इडली, आंबोळी असं काहीतरी आयटम करून ते मुलांना खाऊ घालता येते, किंवा मुगाची